नमस्कार मित्रांनो. आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादामधल्या वेगवेगळ्या सूत्रांचा अर्थ समजून घेतोय. हे अर्थ समजून घेताना आपण योगी साधकाने जर एखाद्या गोष्टीवरती संयम साधला तर त्याला किती प्रमाणात लाभ होऊ शकतो हे आपण बघितलं. सूत्र क्रमांक 26 ते सूत्र क्रमांक 32 पर्यंत आपण सूर्यावरती, चंद्रावरती, ध्रुव ताऱ्यावरती, नाभीवरती, मूर्धावरती किंवा कुर्मा नाडीवरती संयम साधला तर काय होऊ शकतं याचे फायदे देखील आपण बघितले. मात्र आज आपण जे 33वे सूत्र बघणार आहोत त्याच्यामध्ये कोणताही संयम न साधता योगी साधक काय करू शकतो हे आपल्याला बघायचं. चला 33वे सूत्र. प्रातिभात वा सरम. प्रातिभात या शब्दाचा अर्थ आपण अंतप्रेरणा म्हणू शकतो किंवा दिव्य बुद्धीने प्राप्त झालेली जी ज्ञानप्राप्तीची शक्ती आहे ती म्हणू शकतो. एकूणच आपण ह्याला सिक्स सेन्स किंवा इंट्युशन्स असं देखील म्हणू शकतो. वा म्हणजे यापूर्वी आपण ज्या गोष्टी बघितल्या म्हणजे सूर्यावरती, चंद्रावरती, ध्रुव ताऱ्यावरती, नाभीवरती, मूर्ध्यावरती किंवा कुर्मा नाडीवरती यावर आपण संयम करतो. त्या सर्व संयमांशिवाय सर्वम म्हणजे आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होणार आहे. बघा इथे एकंदरीतच या सूत्राचा अर्थ जर आपल्याला समजायचा असेल तर कोणत्याही गोष्टीवरती संयम न साधता एकूणच ब्रह्मांडात जेवढ्या गोष्टी त्या सर्व गोष्टींचं प्रातिभाग म्हणजे प्रतिभा संपन्न असं ज्ञान योगी साधकाला होऊ शकतं. रोजच्या जीवनामध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा ती गोष्ट सुरू करण्यापूर्वी आपण त्या गोष्टीच्या चाहुलेकडे जातो तेव्हा ती गोष्ट हळूहळू आपल्याला समजत असते. त्या गोष्टीबद्दल आपल्या सिक्स सेन्स येत असतात, आपल्या इंट्युशन्स होत असतात. एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा हा प्रश्न महत्वाचा आहे का, हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो असं त्याला सिक्स सेन्स म्हणजेच इंट्युशन येतं. यालाच आपण त्याच्यामधलं प्रातिज्ञान असं देखील म्हणू शकतो. एकंदरीतच सूर्योदयापूर्वी जो मंद प्रकाश असतो त्याला देखील आपण प्रातिज्ञान म्हणतो. रोजच्या जीवनामधलं एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं बाळ जेव्हा रडत असतं तेव्हा सामान्य व्यक्तीला ते बाळ नक्की का रडतंय याचा अर्थ लागत नाही. त्याच्या पोटात दुखतंय किंवा त्याला कुठला तरी त्रास होतोय किंवा त्याला भूक लागली या कुठल्याच गोष्टींवरती सामान्य व्यक्ती अर्थ लावू शकत नाही. मात्र आई जी असते त्या आईला बाळाच्या प्रत्येक रडण्याचा, त्याला भूक लागली का, त्याच्या पोटात दुखतंय का, तो अस्वस्थ झालाय का या प्रत्येक गोष्टीचा अर्थ जाणू शकते. म्हणजेच त्या आईला त्या बाळाविषयी प्रातिज्ञान म्हणजे ती त्या बाबतीमध्ये प्रतिभा संपन्न आहे असं आपण म्हणू शकतो. आज आपण विभूतिपादाचं सूत्र नंबर 33 बघितलं. अजून अशी अनेक सूत्र आपल्याला बघणं बाकी आहे. मात्र ही सूत्र मी तयार केल्यावर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करायच्यात, तुमच्या मौल्यवान कमेंट्स द्यायच्यात. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.